Hello and welcome to our e-learning platform. The subject is estimating and costing 22503. आपण डिटेल एस्टिमेट बघत आहोत. तर त्याच्या पुढं आपण बघायचं आहे. पहिल्यांदा आपण काय बघितलं तर रेसिडेन्शियल बिल्डिंगचं डिटेल एस्टिमेट. त्याच्यानंतर सेप्टिक टँक, वॉटर टँक, ओव्हरहेड वॉटर टँक असतील किंवा ओव्हरहेड बघितलेले नाही आहेत पण अंडरग्राऊंड वॉटर टँक बघितलेत, सेप्टिक टँक बघितलेत, वेल बघितलेत. तर हे सगळं डिटेल एस्टिमेट झालं. तर ह्याच्या पुढचा एस्टिमेटचा जो काही डिटेलिंग आपण करणार आहोत ते म्हणजे रोडसाठी. सो सो आपण नेक्स्ट बघत आहोत क्वांटिटीज ऑफ अर्थवर्क. अर्थवर्क म्हणजे काय तर रोड कन्स्ट्रक्शनसाठी जे आपण अर्थवर्क करणार आहोत त्याच्यासाठी किंवा रेल्वे कन्स्ट्रक्शन असेल कॅनल्स असतील त्याच्यासाठी. फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, रेल्वे अँड कॅनल्स एक्सेट्रा द क्वांटिटीज ऑफ अर्थवर्क इन कटिंग अँड इन एम्बॅकमेंट इज रिक्वायर्ड टू डिटरमाइन. त्याच्यावरूनच आपल्याला काय होणार आहे तर किती कटिंग करायचं आहे, किती एम्बॅकमेंट मीन्स किती फिलिंग करायचं आहे ते आपल्याला लक्षात येणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग अर्थवर्क आहे. तर ह्या 4 मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मिड सेक्शनल एरिया मेथड, देन नेक्स्ट आहे मीन सेक्शनल एरिया मेथड, देन नेक्स्ट आहे प्रिझमॅडल फॉर्म्युला मेथड अँड लास्ट वन इज ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला मेथड. तर आपण ह्या चारही मेथडचे बेस्ट असे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. आणि ह्या मेथड्स कशा हे करायच्या म्हणजे काय त्याच्या मेथड्समध्ये कसं फाइंड आउट करायचं ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट बघूया मिड सेक्शनल एरिया मेथड. So first is mid-sectional area method. In this method, first the area of midsection is calculated by taking into account the different heights of bank at the two end portion and this is multiplied by the length of the section to get a volume of earthwork. Volume निघेल किंवा क्वांटिटी निघेल, Q और V यांना आपण डिनोट करणार आहोत ती. नेक्स्ट बघा. तर इथे तुम्हाला एक टॅब्युलर फॉर्म दिसतो. ह्या टॅब्युलर फॉर्ममध्ये आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत. फर्स्ट आहे ते चेनेज आहे. चेनेज वगैरे जे आहे ते तुम्हाला झालेलं आहे, त्यामुळे त्यात नवीन असं सांगण्यासारखं काही नाही आहे. नेक्स्ट आहे कॉलम बघितला तर त्याच्यामध्ये डेप्थ आहे. देन नेक्स्ट इज मीन डेप्थ, त्याच्यानंतर एरिया आहे, त्याच्यानंतर काय आहे एरियाच्या इथं जर तुम्ही बघितलं तर बी इंटू डी एम आहे. डी एम म्हणजे मीन डेप्थ, बी मीन्स विड्थ ऑफ फॉर्मेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं तर एस इंटू डी एम आहे. एस मीन्स साईड स्लोप अँड डी एम मीन्स मीन डेप्थचा स्क्वेअर. त्याच्यानंतर टोटल एरिया, या दोघांची ॲडिशन करायची ती म्हणजे तुमची टोटल एरिया आली. त्याच्यानंतर लेंथ, प्रत्येक स्टेशन पॉईंटसाठी काहीतरी लेंथ असणार आहे ती लेंथ. त्याच्यानंतर क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे काय असणार आहे तर तुमचा एरिया, टोटल एरिया इंटू लेंथ केलात की तुम्हाला काय मिळणार आहे क्वांटिटी मिळणार आहे क्यू किंवा व्हॉल्यूम मिळणार आहे व्ही. तर ती एम्बॅकमेंट असेल किंवा कटिंग असेल. जर पॉझिटिव्ह आलं तर एम्बॅकमेंटमध्ये लिहायचं, निगेटिव्ह आलं तर कटिंगमध्ये लिहायचं. ठीक आहे. तुम्हाला बी म्हणजे काय तर फॉर्मेशन विड्थ, D1 अँड D2 म्हणजे डेप्थ ऑफ एम्बॅकमेंट और कटिंग जे असणार आहे ती. DM म्हणजे मीन डेप्थ, D1 प्लस D2/2 करायचं. त्याच्यानंतर S/1 किंवा एस जे आहे ते म्हणजे साईड स्लोप. ओके. ते हॉरिझॉन्टल टू व्हर्टिकल असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया मीन सेक्शनल एरिया मेथड. In this method, the cross-sectional area at two ends of the section is calculated. Then the mean of these two multiplied by the length of the section to get the volume of earthwork. सेम तसंच मगाशी सांगितलं तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा टॅब्युलर फॉर्म आहे. तुम्ही ह्या स्लाइडमध्ये बघू शकता टॅब्युलर फॉर्म. तर त्याच्यामध्ये चेनेज आहे, डेप्थ आहे, एरिया आहे. एरियाची इथं आता बी इंटू डी आहे. एरिया ऑफ साईड्स आहे. एरिया ऑफ साईड्स काय एस इंटू डी स्क्वेअर आहे. टोटल सेक्शनल एरिया ह्या दोघांची ॲडिशन बी डी प्लस एस डी स्क्वेअर. सेक्शनल मीन सेक्शनल एरिया म्हणजे आता जो आपण एरिया काढणार आहोत टोटल सेक्शनल एरिया त्याचा मीन घ्यायचा, एम आहे. त्याच्यानंतर लेंथ आहे एल, क्वांटिटी आहे क्यू इज इक्वल टू एम इंटू एल. जर पॉझिटिव्ह आलं तर एम्बॅकमेंट, निगेटिव्ह आलं तर कटिंग.
बी मीन्स फॉर विड्थ ऑफ फॉर्मेशन, एरिया ऑफ वन एंड A1 म्हणजे काय BD1 प्लस SD1 स्क्वेअर, आणि एरिया ऑफ अदर एंड असेल तर A2 इज इक्वल टू BD2 प्लस SD2 चा स्क्वेअर. मीन सेक्शनल एरिया म्हणजे AM इज इक्वल टू A1 प्लस A2/2. जेवढे एरियाज असतील त्याचा सगळ्याचा मीन करायचा. नेक्स्ट असेल A2 आणि A3 असेल तर A2 प्लस A3/2 येणार. A3 प्लस A4/2 अशा टाईपमध्ये आपण करायचं आहे. सो ऑन. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ते प्रिझमायडल फॉर्म्युला मेथड आहे. इन दिस मेथड द एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल ॲट बोथ एंड अँड मिड सेक्शन इज कॅल्क्युलेट बाय फॉलोइंग फॉर्म्युला. त्याच्यासाठी हे दोन फॉर्म्युला आहे. Q इज इक्वल टू L/6 इन ब्रॅकेट A1 प्लस A2 प्लस 4AM अशा टाईपमध्ये करू शकता, किंवा डायरेक्ट हा व्हॉल्यूमचा जो फॉर्म्युला आहे तोच यूज करायचा आपण. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला बघा, व्हॉल्यूम बाय प्रिझमायडल फॉर्म्युला V इज इक्वल टू D/3 in bracket first area plus last area plus 4 in summation of odd area plus 2 in summation of even area. हाच फॉर्म्युला तुम्ही कायम लक्षात ठेवा. जो तुम्हाला मी आत्ता सांगितला आहे तो कोणता, तर हा फॉर्म्युला जो मी आता बेस हायलाईट करते त्याचा तो फॉर्म्युला हाच कायम तुम्ही लक्षात ठेवा फॉर्म्युला. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला काय आहे, D/3 इन ब्रॅकेट फर्स्ट एरिया प्लस लास्ट एरिया प्लस 4 इंटू समेशन ऑफ ऑड एरिया प्लस 2 इंटू समेशन ऑफ इवन एरिया. तर हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला मेथड. इन दिस मेथड area at different cross section of road, canal or dam is calculated by trapezoidal section. ह्या फॉर्म्युल्यानं आपण ते फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठीचा फॉर्म्युला Q इज इक्वल टू D इन ब्रॅकेट फर्स्ट एरिया प्लस लास्ट एरिया बाय 2 प्लस सम ऑफ रिमेनिंग एरिया. म्हणजे काय, तर Q इज इक्वल टू D इन ब्रॅकेट A0 प्लस AN ह्या दोघांच्या डिवाइडला 2 आहे. A0 प्लस AN डिवाइड बाय 2 प्लस A1 प्लस A2 अप टू AN-1 पर्यंत. तर इथं लक्षात ठेवा फर्स्ट एरिया प्लस लास्ट एरिया बाय 2 आहे प्लस सम ऑफ रिमेनिंग एरिया, हा अशा टाईपमध्ये फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर आता हे फॉर्म्युलेज तुम्हाला कळाले असतील. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्याशी रिलेटेड नेक्स्ट जे आपले प्रॉब्लेम्स आहेत ते बघणार आहोत. ओके, थँक्यू.